अभी ना जाओ छोड़कर ये दिल अभी भरा नहीं. बघू शकता मित्रांनो, आपल्या घरच्या सरकीमध्ये कपाशीमध्ये चरताय शेळ्या मस्तपैकी. जोडीदार आले होते, त्यांना 3 पाठी दिलेल्या आहेत 4,500 रुपयानं. नंतर लक्षात आलं 4,500 रुपयानं 3 पाठी दिल्या, ज्या की आपण मी म्हटलो होतो. आणि 3 आहेत अजून, त्या आता आज उद्याकडं खाटीक नेणार आहेत. असू द्या. एक पाट त्या मित्राला द्यायची होती अजून, ती नंतर माझ्या लक्षात आलं गेल्यानंतर, म्हटलं दिली असती तर बरं झालं असतं. पण असू द्या, नो प्रॉब्लेम. आलं एखादं गिऱ्हाईक तर त्याला दुसऱ्याला देऊन टाकू अजून. बाकी म्हणसाल इतके दिवस कुठं होता रांदे भैया? काही कामानिमित्त थोडं हिंडा फिरायला गेलो होतो शेळ्यांच्याच कामासाठी. आता आलेलो आहे शेळ्यांकडे वापस. तर आजपासून संध्याकाळी लाईव्ह सुद्धा येणार आणि शेळ्या चारायला तर आहेच रांदे भैया, काय विषय नाही. बघू शकता आपली होंडा कशी चरून एकदम टम झालेली आहे. आता 3 वाजले असेल कदाचित. बघा सगळ्या शेळ्या मस्तपैकी चरताय व्यवस्थितपणे. आता इथे कांदे लागवड करायची, त्याच्यामुळे आहे तिकडे. त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही आपली कादी. ही चमक फिरस्ती शेळ्यांना खूप फास्ट लटकते. तसं बंदिस्त शेळ्यांना अशी चमक यायला पार नाकी नऊ येतात पुढच्या माणसाची. येत नाही असं नाही, पण खर्च खूप आहे. तसं हे फिरस्तीमध्ये फ्रीमध्ये चमक येत असते. आणि दूध पण नाद नाही करायचा दुधाला, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडं चरताय, तिकडं चरताय आणि काही मधी आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, एक नंबर. वा 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 वा, याला म्हणतात शेळ्या. आज चरताय आपल्या घरच्या शेतामध्ये. पण हे बघू शकता, गावठी आहे, गावठी. चांगली गोष्ट आहे. आमचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूर आता 10म हिंद केसरी झालेला आहे पळून. भलेही निकाल नाही दिला तरी चालेल, पण पळून तर 1 नंबर झालेलाच आहे, काय विषय नाही. आणि लाडक्या मथुरनं 2 नंबर केला, तर त्यालाही हार्दिक हार्दिक स्वागत त्याचं. बाकी बघू शकता हे पिल्लं दिलेले आहे आपण. 10 पिल्लं खाटकाला दिलेले आहेत. उद्या तुम्हाला सांगतो ठासले की सांगतो, कारण अजून ठासले नाहीत. मोबाईलवर सौदा झालेला आहे, मागून गेला तो. त्याच्यानंतर आता मोबाईलवर झालं बोलणं. उद्या जर ठासले फिक्स तर सांगतो तुम्हाला कशी दिली, काय दिली. बघा आले आता बाहेर शिरळाच्या. आणि इकडं 2 घमेले पाणी पिल्या पहिले. आता हे 3रं भरून ठेवलंय, हे बी पितील दमादमानं. तर काठेवाडी शेळी का पाळावी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. जर अशा मोठ्या मापाची 20-1 रुपयाची काठेवाडी शेळी जर असेल ना, आता ह्या शेळीला नुसती दुधाची घ्यायची म्हणली तरी बी 18 ते 20 रुपये लागत आहे. कारण स्पेशली एक शेळी घ्यायला पैसेच लागतात. अशा जर तुम्ही 10-15 घेतले, त्याच्यातले मग काही 19-20 असतात उपरनीचे म्हणजे काही शेळ्या 3 लिटर दूध देणार, काही शेळ्या 2 लिटर देणार. तर त्या मापात मग तुम्हाला 17-18ची पट्टी भेटते. आता आमच्या खटाने साहेबांना आत्ता 17,500 रुपयानं शेळ्या आणल्या, तर फक्त दुधाच्या. असं गोष्ट असते बघा. काठेवाडी शेळी ना पिल्लं विकून सुद्धा दूध विकायला खूप परवडते. त्याच्यामुळं काठेवाडी शेळी घ्यावी माणसाने. हे बघा, निमं घमिलं टेकलं, पण एका घमिल्यात 2 बादल्या बसतात. एका बादलीमध्ये जवळपास नाही जरी म्हटलं तरी 15 लिटर पाणी, म्हणजे 30 आणि 30 60 लिटर पाणी शेळ्या पिलात. चांगली गोष्ट आहे. 60-70 लिटर पाणी लागतं बघा यांना दुपारपर्यंत. आणि संध्याकाळी अजून 30-1 लिटर पिलं तर जवळपास 100 लिटर पाणी 12-13 शेळ्या पितात दिवसात. तर एवढं पाणी जर शेळ्यांनी पिलं तर शेळ्यांना वजन वाढीला लय मोठा बदल पडतो. दूध भरपूर देतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, एक गोष्ट सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, एक मेन गोष्ट सांगतो, ती म्हणजे काय माहिती आहे का, शेळ्यांना
मस्टटीचा प्रॉब्लेम होत नाही जाणल्यानंतर. मग खूप जास्त पाणी पिल्यानंतर, कारण पाणी जात राहतं शरीरातून बाहेर, लघवी करतात आणि मग प्रॉब्लेम होत नाही. जर शेळ्या खूप कमी पाणी पित असल्या ना तर शेळ्या गाभडतात आणि खूप सारे प्रॉब्लेम त्यांना होतात. पण जर खाय प्यायला असलं ना तर प्रॉब्लेम होत नाही. आता ते जोडीदार आले होते तेव्हा शेळ्या एकदम खपाट्या झाल्या होत्या. अशा शेळ्या जर पोट भरलेल्या बघितल्या तर माणसाच्या मनात भरतात ह्या शेळ्या. बघू शकता तुम्ही. ह्या दिवसामध्ये पळाटीच्या रानात जर चरल्या तर फॉस्फरसची कमतरता होते शेळ्यांना. तर सोडा फास्ट पावडर शेळ्यांना नक्की पाजायची, जेणेकरून लाल लघवी शेळ्या करत नाही. रक्तागत लघवी करतात तर ते करत नाहीत मग, कारण कपाशीवर किडे वगैरे असतात, ते खाल्ले की शरीराची झीज होती आणि मग लफडा होतो. बाकी बघू शकता तुम्ही 12-13 शेळ्या ठेवलेल्या आहे आपण, पण चांगल्या आहेत, मापाच्या आहेत आणि दूध पिन भरपूर देतात. समोर बघू शकता तुम्ही आपली पहिलं पाट आहे. काही शेळ्यामध्ये कापसात चरत आहे, चरू द्या, चांगली गोष्ट आहे. आणि आपला लाडका आवडता रंदे भैया शेळ्या चारतोय. बाकी मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटताय कमेंटमध्ये नक्की मला सांगा. कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ यायला पाहिजे तेही सांगा. वजन वाढीच्या टॉपिकवर एक व्हिडिओ येणार, त्याच्यानंतर बरेचसे व्हिडिओ आहेत ते येणारच, तुम्हाला बघायला भेटणार. हे बघू शकतो आरामशीर चरतोय. आणि काठेवाडी शेळ्या खूप दमवत पण नाही बरं का. काठेवाडी शेळ्या अजिबात दमवत नाही. बघू शकता. वा वा वा. शेळीचं पोट भरलं का माणसाचं मन भरतं, ही गोष्ट खूप खरी आहे. जर शेळीचं पोट भरलं नाही तर माणसाचं मन भरत नाही. हे बघा, अशी शेळी जर बघितली एखाद्यानं तर काय, तो हँग होऊन जाईल डायरेक्ट. त्याचं डोळ्याचं पारणं फिटून जाईल. ते म्हणाल, वा रंदे भैया वा, मजा आ गया शेळी पाहून. कारण लोकांची गाभण शेळी सुद्धा अशी दिसत नाही ही शेळी चरल्यानंतर. फक्त चरल्यानंतर बघायची. आणि कपाशीच्या रानामध्ये जर शेळ्या सोडल्या ना तर शेळ्या अशा जगतात बी आणि अंग पण धरतात. अंग धरतात म्हणजे तब्येत खूप फास्ट वाढते. बघू शकता. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. लव यू ऑल.